त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रहो, आज आपण जो व्हिडिओ बनवतो आहोत या दोन प्रसंगांना लक्षात घेऊन बनवतो आहोत। एका बाजूला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीची आता राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे निश्चितपणे, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने कालच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक पक्षाला किती जागा हे त्यांनी ठरवून ती पत्रकार परिषदेत माहिती जाहीर केली। या अनुषंगाने आपल्याला हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहोत अगदी थोड्या वेळाचा आहे। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही इंडिया आघाडीची महाराष्ट्र आवृत्ती आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये यापूर्वीही 2019च्या निवडणुकीत देखील 13 राजकीय पक्ष होते या महाविकास आघाडीमध्ये सामील होते। परंतु त्या महाविकास आघाडीमध्ये सामील असणाऱ्या त्या पक्षांचा आरोप तेव्हाही होता की सत्तेत असताना महाविकास आघाडीने आम्हाला कधी विचारात घेतलं नाही, कधी साध्या बैठकीत बोलवलं नाही, आणि मग महाविकास आघाडी सत्तेत असतानाच जवळपास या पक्षांची 13 पक्षांची थोडीशी वेगळी वाटचाल सुरू झाली होती आणि महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर या 13 पक्षांनी आपली प्रागतिक पक्षांची आघाडी बनवली। या प्रागतिक पक्षांच्या आघाडीमध्ये इंडिया आघाडीत सामील असणारे केंद्रीय पातळीवरचे पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, म्हणजे हे 3 पक्ष प्रामुख्याने केंद्रातून सामील आहेत इंडिया आघाडीमध्ये, आणि महाराष्ट्रातही हे पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत। या व्यतिरिक्त यामध्ये शेकाप हा महाराष्ट्राचा पक्ष, त्याचप्रमाणे BRSP, त्याचप्रमाणे सत्यशोधक पार्टी, त्याचप्रमाणे लाल निशाण पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष, या सगळ्या पक्षांची एक प्रागतिक आघाडी ही स्वतंत्र बनली। आणि या प्रागतिक आघाडीने आपण इंडिया आघाडीचा भाग व्हावा म्हणून मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक असताना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवण्यात आले। म्हणजे ते 2 असतील फार तर, परंतु ते प्रतिनिधी बोलवण्यात आले आणि त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे शेकापचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते। याचा अर्थ हे प्रागतिक पक्षांची आघाडी असलेले 13 राजकीय पक्ष हे महाविकास आघाडीला बिनदिक्कत बिनाशर्त पाठिंबा द्यायला तयार असतानाही महाविकास आघाडीने यांची साधी दखल घेण्याचाही प्रयत्न केला नाही। आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं हे जे वक्तव्य आहे की वंचित बहुजन आघाडी आता मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली। खरं तर महाविकास आघाडीमधील जो एक घटक पक्ष केंद्रीय पक्ष आहेत, खास करून काँग्रेस पक्ष, या पक्षांनी छोट्या पक्षांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण वैचारिकदृष्ट्या हे पक्ष आज ना उद्या वाढणारेच आहेत हे नक्की। त्यामुळे काँग्रेसने आता जी राजकीय भूमिका राहुल गांधीजी घेत आहेत म्हणजे SC ST OBC मायनॉरिटी यांच्या अनुषंगाने, तर तीच भूमिका या प्रागतिक पक्षांमध्ये सामील असलेल्या राजकीय पक्षांची आहे। त्यामुळे या भूमिका म्हणजे विचारांशी बांधिलकी जर या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची असेल किंवा त्यामध्ये सामील असणाऱ्या पक्षांची असेल, तर या पक्षांची निश्चितपणे त्यांनी गांभीर्याने त्यांना जागा द्यायची नाही, त्यांना कुठेही सीट दिली, त्यांची मागणीही नाही, परंतु सन्मानाने वागवणं या राजकीय पक्षांना, त्यांची शक्ती कमी असेल छोटी असेल परंतु त्यांना सन्मानाने वागवणं ही जर बाब इंडिया आघाडीकडून आणि खास करून काँग्रेसकडून होत नसेल, तर निश्चितपणे एका मगरूर राज्यव्यवस्थेविरोधात किंवा एका मगरूर राज्यकर्त्याविरोधात जर तुम्ही लढा देत असाल आणि त्यामध्येही तुमची एक सुप्त मगरुरी असेल, तर ती निश्चितपणे ती पुरोगामी ठरत नाही किंवा ती त्या पद्धतीनं ती मगरुरी एका मगरुरीला टक्कर देईल असं होऊ शकत नाही। त्यामुळे काल ज्या महाविकास आघाडीने 48 जागांचं वाटप करून घेतलं, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 21 जागा मिळाल्या, काँग्रेसला 17 मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची आहेत त्यांना 10 जागा मिळाल्या। यामध्ये जर 1 किंवा 2 जागा या प्रागतिक पक्षांच्या आघाडीला जर सोडल्या असत्या तर निश्चितपणे त्यांची ताकद जरी त्या ठिकाणी नसेल तरी यांनी ताकद देऊन, म्हणजे शेकाप सारखा पक्ष या ठिकाणी ताकदीने आहेच, नंतर त्याचप्रमाणे अनेक पक्ष यांची ताकद कमी झाली असली तरी 1 जागा जरी त्यांच्यासाठी सोडली असती सगळ्यांना मिळून, तरी एक समाधानकारक चित्र निश्चितपणे दिसलं असतं, परंतु तेही झालं नाही। आणि या पक्षांचं तेही म्हणणं नाही, परंतु सन्मानाने
वागवणं हा जो भाग आहे हा काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आजही पाळायला किंवा पाळताना दिसत नाही, हा त्यांचा खास करून आरोप आहे. आणि म्हणून एका साम्राज्य विस्तार करणाऱ्या हुकुमशहा विरोधात जर तुम्हाला लढा द्यायचा असेल असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्हाला त्या विरोधात नेमकं कसं वागायचं असतं याचं वर्तन जर तुम्ही आजही सुधारत नसाल तर निश्चितपणे हे धोक्याचं आहे. आणि हे एवढी बेजबाबदारपणे जर हे सगळं पक्षी पातळीवर वर्तन होत असेल आणि त्या पद्धतीने राजकीय पक्ष नाराज होत असतील आणि ते स्वतंत्र आघाडी करत असतील आणि राज्यामध्ये बहुरंगी लढती घडवण्यासाठी हे पक्ष देखील कारणीभूत ठरत असतील, तर निश्चितपणे याच्यामध्ये चुका इंडिया आघाडीमध्ये सामील असणाऱ्या राजकीय पक्षांच्या आहेत, महाविकास आघाडीमध्ये सामील असणाऱ्या प्रमुख पक्षांच्या आहेत. आणि त्यामुळे निवडणुकीची आणि मतदानाची पहिली फेरी होण्यापूर्वी यावर निश्चितपणे या पक्षांनी विचार करायला हवा, महाविकास आघाडीने विचार करायला हवा. जागा दिल्या नाही तरी सन्मानाने वागवणं एवढी बाब तरी महाविकास आघाडीने लक्षात घ्यावी. हा व्हिडिओ आम्ही आमच्या पद्धतीनं बनवला असला तरी निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर चिंता करणारा म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. आपल्याला आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.